नमस्कार. टाटा इंडिकॉम भरारी यशाची यामध्ये आपण माधव जोशी टाटा टेली सर्व्हिसेसचे प्रेसिडेंट लीगल यांच्याशी गप्पा मारतोय. माधवराव, तुम्ही एक मराठी व्यक्ती, एक महाराष्ट्रात जन्माला आलेली व्यक्ती म्हणून तुम्हाला या महाराष्ट्राविषयी, आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे विशेषतः, आणि अर्थात तुम्ही केवळ महाराष्ट्राविषयी बोलू शकणार नाही कारण टाटा टेली सर्व्हिसेसच्या माध्यमातून सगळी सर्कल्स आली, पण महाराष्ट्राविषयी तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राची आजची स्थिती याबद्दल काय वाटतं? महाराष्ट्र हे जर दूरसंचार क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे नंबर 1चं राज्य आहे. आणि ज्याप्रमाणे सुरुवातीला मी सांगितलं की 1998 साली ह्यूज अमेरिका यांच्या विनंतीवरून इथे आलो, तर ते सुद्धा दूरसंचार क्षेत्रामधील खाजगीकरणाची ती सुरुवात महाराष्ट्रामधली होती. त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि एकेकाळी जी सरकारी सेवा होती, नंतर ती भारत संचार निगम या सरकारी उद्योगाकडे गेली. पण आज खाजगी उद्योग हे वरचढ आहेत आणि अनेक खाजगी उद्योग ह्या क्षेत्रामध्ये येत आहेत. तर सुरुवातीला आपल्याकडे 1% किंवा 2% लोकांच्याकडे फोन होते. तर आज महाराष्ट्रामध्ये मुंबईचा जर विचार केला तर 80 लोकांच्याकडे फोन आहेत. म्हणजे साधारणपणे 40% लोकांच्याकडे 2-2 असतील, तर त्यामुळे 80% मानलं जातं आम्ही ज्यावेळेला मोजमाप करतो त्यावेळेला. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे याचे फोन आहेत. जर आपण इतर महाराष्ट्राचा भाग आणि ज्याला आम्ही रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणतो टेलिकॉमच्या भाषेमध्ये, आणि गोवा ह्याचा विचार केला तर साधारणपणे 40% लोकांच्याकडे फोन आहेत. आणि ग्रोथ काय? ग्रोथ हा एवढे म्हणजे आधीच एवढा हे असल्यामुळे, मोठ्या प्रमाणावरती इथे असल्यामुळे हे ग्रोथ रेट जो आहे महाराष्ट्रातला हा जरा बाकीच्या राज्यांच्या, जर आपण बिहारचा विचार केला तर बिहारमध्ये फोनच नाहीयेत. तर त्यामुळे 100च्या वरती जर त्यांनी 100 फोन आता आहेत, त्याच्यात 50 जर त्यांनी ऍड केले तर 50% आपण ग्रोथ म्हणतो. तर त्यामुळे जर आपण टक्केवारीचा विचार केला तर महाराष्ट्र कमी आहे. पण जेवढे फोन त्याच्यामध्ये वाढ होते त्याच्यामध्ये मात्र महाराष्ट्र परत एकदा आघाडीवर आहे. आणि फोन आपण ज्यावेळेला म्हणतो तर फोन म्हणजे फक्त आपण व्हॉइस किंवा आवाजाचा विचार करतो. आता फोन हा फक्त आवाजासाठी किंवा बोलण्यासाठी वापरायचा नसून तुम्हाला पिक्चर पाहता आले पाहिजे, टीव्हीच्या सिरियल पाहता आल्या पाहिजेत, SMS किंवा तुम्हाला पिक्चर्स पाठवता आली पाहिजे, इंटरनेट त्याच्यातून आलं पाहिजे. ह्या सर्व ज्या सोयी आहेत तर त्याच्यासाठी त्या सोयी फार झपाट्यानं वाढतायत. आणि आता 3G म्हणजे 3ऱ्या जनरेशनचे फोन आपल्याकडे काही महिन्यामध्ये येतील. त्यानंतर तर खरोखर ती एक म्हणजे भारतामध्ये क्रांतीच होईल ती. यानंतर आपण एक रॅपिड फायर राऊंड असा एक आमचा असतो, त्याचं उत्तर तुम्हाला फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात द्यायचं असतं. आपण सुरुवात करूया. हल्ली परीक्षेची सवय राहिलेली नाही, पण प्रयत्न करू. राजकारणातली आवडती व्यक्ती? शरद पवार. का? कारण पहिल्यापासून त्यांना पाहत आलेलं आहोत आणि त्यांचं मी चरित्र पण लिहायला सुरुवात केली होती. अलीकडे वाचलेलं पुस्तक? अलीकडचं जोहड वाचलं होतं, जुनं असून सुद्धा मी अलीकडे वाचलं. आवडता लेखक? आवडता लेखक रवींद्र पिंगे. आवडती अभिनेत्री? अभिनेत्री रीमा लागू. आवडता अभिनेता सलमान खान. निवांतपणा असेल तर मी सध्याच्या ह्याच्याप्रमाणे लॅपटॉप घेऊन बसतो. आयुष्यावर प्रभाव पाडणारी व्यक्ती? माझी पत्नी. महाराष्ट्राचं तुमचं स्वप्न काय? महाराष्ट्र हा नेहमीच नंबर 1 वरती असला पाहिजे आणि राहिला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. आणि तुमच्या आयुष्यातला यशाचा मंत्र काय? माझा यशाचा मंत्र म्हणजे स्वतःच्या यशाबरोबर इतरांचंही यश साधलं पाहिजे, तरच ते खरं यश आहे. चांगली उत्तर देण्याचा प्रयत्न केलात माधवराव. शेवटी मला असं विचारावंसं वाटतं तुम्हाला की मराठी माणूस याचा जेव्हा आपण विचार करतो, कारण या मराठी माणसातली फार अभावानं फार कमी माणसं खासगी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेली आपल्याला दिसतात. तर असं काय घडतंय की ज्यामुळे मराठी माणूस कुठंतरी त्याची जी घुसमट आहे त्याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाहीये? मला जरा तुमच्याशी सहमत होताना जरा फार प्रयास पडतोय, कारण मराठी माणूस हा कुठेही मागे नाही. मला म्हणजे माझ्याशी तुम्ही डिसॅग्री? मराठी माणसं तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, जर ते एखादा IAS परीक्षा असतील त्या ठिकाणी मराठी माणसं पुढे आहेत. म्हणजे ब्युरोक्रेसीमध्ये मराठी माणसं पुढे आहेत. उद्योगधंदा घेतला तर त्या ठिकाणीही मराठी माणसं पुढे आहेत. ती कदाचित लोकांना मागे वाटत असतील कारण मराठी माणसाला पुढे करण्याची सवय नसते, तर त्यामुळे कदाचित ती पुढे नाही असं वाटत असेल. आणि दुसरं जर तुम्ही प्रोफेशनल्स घेतलं तर प्रोफेशनलमध्ये चांगले वकील महाराष्ट्रीयन्स आहेत,
कुठलंही क्षेत्र घ्या, चांगले डॉक्टर, चांगले सर्जन, तुम्ही असं मला एकही पण क्षेत्र मला सांगा सांगा. की महाराष्ट्र, जसं तुम्ही लहानपणचं आठवण सांगत असताना तुम्ही म्हणत होतात की माझं इंग्रजी हे तेवढं पॉवरफुल नव्हतं किंवा तेवढं ताकदवान नव्हतं, म्हणून माझी वर्गातल्या शिक्षकाने देखील अवहेलना करायची. इंग्रजीचं ज्ञान या बाबतीत उर्वरित महाराष्ट्र जो तुम्ही म्हणालात, त्या उर्वरित महाराष्ट्रातली जी मुलं आहेत, शिवाजी विद्यापीठ म्हणा किंवा मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणा, इथून येणारी मुलं जी आहेत, ते इंग्रजीचं ज्ञान चांगलं ताकदवान ते नसणं, इंग्रजी या विषयामध्ये त्यांना एक सक्षमती नसणं, ही त्यांच्यातला अडसर आहे असं तुम्हाला वाटतं? इंग्रजी माझ्या मते एकेकाळी जगाची भाषा होती, अजूनही आहे. पण इंग्रजी येत नाही म्हणून आता आम्ही जपानी लोकांशी ज्यावेळेला आम्ही त्यांच्याशी डील करतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो, ते बरोबर दुभाषा घेऊन येतात. तर जर बृहन महाराष्ट्रामधला एखादा उद्योगपती असेल, त्यांनी इंग्रजीसाठी एखादा दुभाषा आणला तर त्याला कोणी हसणार नाही. माधवजी, मराठी माणसाविषयीचा तुम्ही तो कुठेही कमी नाहीये, कुठेही मागं पडत नाही असा जो एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलात, तो नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला सुखावून जाईल, यामध्ये शंका नाही. आमच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात त्याबद्दल आमच्या वतीने एक छोटीशी आणि अतिशय छानशी भेट. जे.आर.डी. टाटा यांची की नोट आणि लेटर्स ही 2 पुस्तकं आपल्याला भेट देतो. प्रदीपजी धन्यवाद. फार सुरेख भेट ही, सगळेही ठेवण्यासारखे. टाटा इंडिकॉम भरारी यशाची मध्ये आज आपण गप्पा मारल्या माधव जोशी, जे प्रेसिडेंट लीगल टाटा टेली सर्व्हिसेसचे. पुढील कार्यक्रमात अशाच एका यशस्वी माणसाला, मराठी माणसाला घेऊन तुमच्याशी गप्पा मारायला आम्ही घेऊन येणार आहोत. तेव्हा आमचा हा कार्यक्रम टाटा इंडिकॉम भरारी यशाची जरूर पहा झी 24 तासवर.